भिवंडी तालुका दिव्य अंजुर गांव श्री शिव मंदिर में हरिभक्त पारायण श्री अजीत पंडित महात्रे महाराज के नेतृत्व में श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन ग्रामस्थ मंडल दिव्य अंजुर व शिव शंभो हरिपाठ मंडल व एकादशी सत्संग मंडल द्वारा दिनांक 25 दिसंबर 2025 से 1 जनवरी 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल दिव्य अंजुर व महिला मंडल उपस्थित थे। भगवत प्राप्तीसाठी फार सोपा उपाय कलियुगा माझी करावे कीर्तन म्हणजे हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी व्यास हे सत्यवती पुत्र आहे। व्यासांच्या वडिलांचं नाव आहे ऋषी पराशर। हे पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या संयोगाने महर्षी व्यासांचा जन्म झाला। परंतु ही सत्यवती जी आहे एका कोळ्याची मुलगी आहे आणि महर्षी व्यास जे आहेत त्रिकाल ज्ञानी, यांचं नाव व्यास नाहीये, याचं नाव आहे द्वैपायन। खरं नाव आहे त्यांचं कृष्ण, सावळ्या वर्णाचं कृष्ण नाव आहे, त्यांचं द्वैपायन नाव। आणि या सगळ्या वेदाचं त्याने विस्तार केला, 4 वेद वेगवेगळे करून ठेवले, म्हणून त्याला वेद व्यास, विस्तार करणार म्हणून व्यास नाव आहे। एक शंका निर्माण होते, कुळ काय आहे? तर एका कोल्याची मुलगी आहे ती सत्यवती, आणि तिच्या पोटी हा एक एवढा विकारज्ञानी पुरुष कसा काय जन्माला येऊ शकतो? तर ती सत्यवती नेमकी कोण होती? तिचा इतिहास बघणं फार गरजेचं असतं, कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी। जर बीज चांगलं असेल तर फळं चांगली येतील। आपण घराजवळ बाबली लावल्या, बाबली, आणि 2-4 वर्षानंतर आपण झाडांकडे बघतो आणि आंबे कसे येत नाही। हा जर आपण विचार करू तर आंबे मिळतील का खायला? कारण 10 वर्षापूर्वी आपण जर आंब्याचं झाड लावलं असतं तर कदाचित आंबे खायला मिळाले असते, पण 10 वर्षापूर्वी जर आपण काटेरी झाडं लावली तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या आयुष्यात काटेच नाव, काटेच का नाही? तसं काही लोक आम्हालाही सांगतात, अरे बुवा तू बरा बुवा झाला, आमची मुलं दारू पितात, काय करू? ज्या वेळेला संस्कार लहानपणी द्यायचे होते त्या वेळेला तुम्ही आमच्यामध्ये पाठवलं नाही, आणि आता पाठवून काय करता? बाबा आमच्या पण तोडगिरी केली, म्हणून तुमची तुमच्या घरी ठेवा, आता तिकडे ठेवा। आलं का लक्षात? लहानपणी मुलांवर संस्कार सुद्धा लहानपणी सांगायचे, नंतर नाही। वेळ हातातून निघून गेल्यानंतर फक्त पश्चाताप, दुसरं काही नसतं। ठीक आहे। पराशर ऋषी भ्रमण करता करता
नदी तीरी आले. ऐन तीराहून पहिल्या तीराला जाण्यासाठी नाव त्या ठिकाणी उभी होती. त्या नावेत एक सुंदर स्त्री नावाडी म्हणून होती आणि नावाडी म्हणून सुंदर स्त्री असणारी एकूण ती सत्यवती आहे. त्यावेळेचं तिचं नाव होतं मत्स्यगंधा. त्या सत्यवतीचा इतिहास असा आहे की 2 ठिकाणी 2 कथा मला अनुभवायला महाराज मिळाले त्या सत्यवती बद्दलची. दोन्ही कथा तुम्हाला सांगतो. आता खरी कुठली खोटी कुठली मला माहिती नाही, परंतु तिचा जन्म जो आहे तो माशाच्या पोटातनं झालेला आहे एवढं मात्र दोन्ही कथांमध्ये आलेलं आहे. आद्रिका नावाची देवांगणा आहे. ती आद्रिका नावाची देवांगणा एका कथेमध्ये असं आलेलं आहे की आद्रिका नावाची देवांगणा भूतलावर यायची आणि भूतलावर आल्यानंतर काही नदीच्या तीरावर ऋषी लोक तपश्चर्या करायची. त्यांच्या तपश्चर्याचा भंग करायचे. मादक हावभाव त्यांच्या समोर करायचे. त्यांच्या तपस्येमध्ये व्यत्यय आणायची. कंटाळले ते. त्यांची काम वासना कशी जागृत होईल अशी ती बघायची. थट्टा करायची, त्यांची निघून जायची. एकदा एका ऋषीने तिला शाप दिला. आद्रिका नावाच्या देवांगणाला शाप दिला आणि सांगितलं की तू 12 तास मासा म्हणून जीवन जगशील आणि 12 तास तू एक स्त्री म्हणून जीवन जगशील. तिला तो शाप दिला. शाप दिल्यानंतर तरी ती येऊन फिरायची. फिरता 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 एका राजपुत्राच्या बरोबर तिची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. पुन्हा प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये झालं. हे आता होते, आता नॅचरल झालं. पहिले आई बापांना त्रास होता मुलाचं लग्न जमवायचा, तो त्रास आता कमी झाला. कलियुगाचा महिमा वाढला. हा, तर त्या आद्रिका नावाच्या देवांगणाचा विवाह त्या राजपुत्राबरोबर झाला. पण राजपुत्राला तिने सांगितलं माझ्याशी लग्न करशील पण 12 तास मी मासा म्हणून जीवन जगते आणि 12 तास मी स्त्री म्हणून जीवन जगते. तू मला नदीच्या काठावर आणून सोडायचं, पुन्हा तिथून उचलायला यायचं, मी तिकडे येईन. 12 तास तुझ्याकडे राहील. सुखाचा संसार चालू झाला. 12 तास ती राजवाड्यात राहायची, 12 तास तिला नदीमध्ये सोडून द्यायचं. कर्मधर्म संयोगाने ती आद्रिका नावाची देवांगणा गरोदर राहिली. 9 महिने भरले. 12 तास ती पाण्यामध्ये राहायची, 12 तास ती राजवाड्यात राहायची. परंतु 9 महिने भरल्यानंतर कर्म धर्म संयोगाने ती एकाच कोळ्याच्या जाळ्यात सापडली. मासा असताना कोळ्याच्या जाळ्यात सापडली आणि त्या कोळ्याला ते भलं मोठं मासा सापडला म्हणून आनंद झाला. आनंदाने तो कोणी घरी गेला. घरी गेल्यानंतर तो मासा कापला. तोपर्यंत ती मासा होती. मासा कापल्यानंतर तिच्या पोटातून जुळी बाळाने जन्माला आली 2, एक मुलगा आणि एक मुलगी. त्या वेळेला असं होतं आपलं धन नाही, हे आपलं धन नाही. त्यावेळेला नियम असा होता की रस्त्याला जर वस्तू काही सापडली तर ती नेऊन राजाजवळ जमा करायची. योग्य विनियोग त्या वस्तूला राजा करेल. कोणाची हरवली असेल तो राजाला जाऊन सांगेल ती वस्तू तिकडे मिळायची. अशी लोक पहिले होते. आता राजाची वस्तू चोरायला कमी करत नाही. राजाकडे न्यायचं सोडा, राजानेच खर्च दिले, आपण आपल्याकडे चालते. त्यावेळी लोक एवढी चांगली होती. लोक हे राजधन आहे आणि म्हणून ती दोन्ही मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, त्या कोल्याने नेऊन गेली राजाजवळ. म्हणून हे राजधन आहे. माशाच्या पोटात मला माणसाची 2 मुलं मिळाली. राजा सांगतो ठेव इकडे, जा तुम्ही कोण. राजा असं नाही, मासा मी कापला म्हणजे कुणी या मुलांवर सत्ता करण्यासाठी येणार नाही. त्यांची वाटणी आपण करूया. राजाने काय उचलावं? तुम्ही काय उचलला असता? प्रांजळ खरं सांगा, मुलगा काय कशासाठी? नंतर सांभाळेल ना. खरं आहे का तू? खरं आहे तू? राजाने मुलगा उचलला. हा आनंदाने मुलगी उचलून घ्या. मुलगी कोल्याच्या घरी वाढू लागली, मुलगा राजाच्या घरी वाढू लागला. आता ती दैवीच आहे.
हळूहळू ती मुलगी मोठी झाल्यानंतर ती आपल्या बापाला सांगते, बाबा तुम्ही मासे मारताना हे पाप आहे, हा धंदा बंद करा. आपल्या घरी जे धन येत आहे ते पापाचं धन येते, ते आपल्याला नको. कुणाची तरी हत्या करून आपण आपला उदरनिर्वाह करतो, हे योग्य नाही बाबा. मी नेहमी सांगायची, होळी सांगतोय आपला उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे. आपण जर ते आपला व्यवसाय बंद केला, खाण्यापिण्याची हल्ला होईल, बाबा आपण इथेच दुसरा काहीतरी व्यवसाय करूया. हे प्रत्येकाने असं बघायचं घरी, आपल्या घरी जे धन येत आहे ते कुठले, आपला उदरनिर्वाह याच्यावर आपण काहीतरी व्यवसाय करू. काही पैसे काढलेले होते ते नाव बनवले आणि नावेतनं आपण पाहिलं ती राहून पाहिलं त्या लोकांना घेऊन जाण्याचा ट्रान्सपोर्टचा धंदा. जसं रिक्षा घेतो आपण, भले 2 पैसे आपल्याला कमी मिळतील बाबा, पण संध्याकाळी आपल्याला झोप लागेल. आज कोणाची हत्या केली नाही आपण, त्याचं समाधान आपल्याला लागेल. पटलं तर नाही, नाव घेतो तो नाव चालवायचा. आता तोही म्हातारा झालेला होता, कधी तो आजारी पडला, ही नाव चालवायची, उदरनिर्वाह चालायची. आणि ही नाव चालत असताना त्या ठिकाणी बराचशा गोष्टी आल्या. दुसरी एक कथा अशी आली, त्याला पुरावा किंवा याला प्रमाण आहे स्कंद पुराणाचं. स्कंद पुराणामध्ये माझ्या वाचनात ती कथा गेली. ती अशी, सोमवंशात एक वसू नावाचा राजा होता. हा फार चांगला राजा होता, प्रजेचं पालन करणारा होता, नीतीने न्यायनिवाडा करणार होता. त्या बिचाऱ्याला फक्त 700 बायका होते. किती होते? फक्त 700 होते. म्हणून त्याला विचारा करू लागलो, माझ्या एका मित्राला 80,000 बायका होत्या. आपण मित्र बोललेला बरा, रावणाशी दुश्मनी करण्याची आपली पावर आहे का? त्याला मित्र म्हणतो मी, त्याला विचारला फक्त 80,000 बायका होत्या. हे आश्चर्य वाटतं का सगळ्यांना ऐकून? एवढ्या बायका बाबा, तुम्हाला माहिती आहे त्याचं आयुष्य किती होत? 1 अब्ज माफ करा 6 कोटी 84 लाख 20,000 वर्ष रावणाचं आयुष्य होतं. म्हणजे 14 चौकटी आपल्या किती? हा, एका चौकटीला 43,20,000 वर्ष आयुष्य आहे. गुणिले 14, 6 करोड 84 लाख 20,000 वर्ष जगला. तेव्हा पहिल्या कानावरचा एक केस पिकला त्याच्या. त्याला किती वर्षात एक बायको बिचाऱ्याला पडली? तो बिचारा का नाही? हो हो हो. बरं, आता एवढ्या बायका त्याने केल्या, म्हणजे डोक्यात घेऊ नका हा, मार्गाला मला बी खावाली. त्याची प्रॉपर्टी किती होती? कोटी घरे येते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 1 कोटी घरं फक्त त्याची, 1 कोटी काशा तांब्याने बनवलेली ती. काशा नावाच्या माणसानं नाही, कासा धातू आहे, तांबा धातू आहे, त्याचा लेप करून आपल्याला विटा मातीचं 1 BHK आहे तरी आपण भाव करतो बाबा. 1 कोटी घरं फक्त काशा तांब्याची आणि शुद्ध कांचनाची. कांचनची आपल्या नाही, हा, शुद्ध सोन्याची घरं 7 कोटी. 7 कोटी घरं त्याची सोन्याची होती. आता 1 गंध नाही होणार, कशाला फंद्यात पडावा? अरे बाबा, एवढी प्रॉपर्टी होती म्हणून त्यांनी केल्या. याच्या बायका किती होत्या? 700. 1,000 त्याला मुलं होती, 1,000 मुलं होती. आणि त्याची मुख्य राणी होती, तिचं नाव आहे सत्यभामा. तिचं नाव काय आहे? सत्यभामा. या सत्यभामेला पुत्र उत्पन्न व्हावा त्याची आस लागली होती. आणि तो राजा त्यावेळेला परकीयांच्या शत्रूवर चालून गेलेला होता, 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला होता. आणि म्हणून तिने एका कबुतराकडे निरोप पाठवला की तुम्ही जिथे असाल तिथे या, मला पुत्र प्राप्तीचे वेध लागलेले आहेत, मला वीर्यदान करा. त्यावेळेला त्यांनी पत्र लिहिलं कबुतरावरच. पहिले कबुतराचं जडणघडण होतं, अशी प्रमाण मधून मधून येत असतात. म्हणून कोणी प्रमाण देऊ नका, कबूतर जा. तर एकदा असा जोक झालेला होता, संतोष
एकदा काय झालं माहित आहे का, माझ्या फील्ड मधले मित्र होते, मग आम्हाला पण घेऊन जा ना कीर्तनाला, चला माणसं कमी असतात. ती एकदा आले कीर्तनाला आले तर मजा आली मस्त. पण एक सांग ना, की तुमच्या मागे असतात ना ते कसा बरोबर बोलतात तुमच्यासारखाच, पण ते प्रमाण देतात, तसंच असेल तसं प्रमाण देतात. ठीक आहे, पुढच्या वेळेला ते पण आले, पुढच्या वेळेला परत कीर्तनाला आले. आणि कीर्तनाला आल्यानंतर असा विषय झाला की कबूतर टांगलेला होता गुरु द्रोणाचार्याने, आणि मग तो कबूतर दाखवला अर्जुनाला. तो कबूतर आला, तुला कबूतर दिसतो का, कबूतर जवळला दिसतो. हा कबूतर कबूतर शब्द 2-4 वेळा आला. हे माझा मित्र उभा होता टोपी घालून. त्याला वाटलं की जसा विषय येतो तसा आपण प्रमाण द्यायला पाहिजे. आणि बोललेलं आपल्याला मागे त्याने केली ना सुरुवात, आवडलं शिंगी ध्यानात. आता तू पण मार खाशी बोलला, आता हे लोक मला पण मारतील, घ्या पण आणले म्हणून. हा तसा आता कबुतराचा विषय निघालाय, तर कोणी देऊ नका सलमान खानचा उदाहरण कबूतरच्या. नाही, पहिली कोणाकोणाचे मार थंडी आहे, कोणाला तुला मार लागलेला असेल तर बाहेर निघायचा. त्या कबुतराकरवी तिने चिठ्ठी पाठवली, कबुतराने चिठ्ठी नेऊन दिली. आणि त्या कबुतराला त्या ठिकाणी एका द्रोणामध्ये त्या राजाने वीर्य दिलं. आणि ते वीर्य घेऊन येत असताना हरीने त्या कबुतरावर झडप घातली. ते वीर्य त्याचं समुद्रामध्ये पडलं. एका माशाला वाटलं ते काहीतरी भक्ष्य आहे, ते माशाने गेलं आणि त्या राजपुत्राचा गर्भ त्या माशाच्या पोटात वाढला. आणि तो मासा कोल्याला सापडला. ही स्कंद पर्णातली कथा. कोणी सांगितलं प्रमाण तुझं सांगतो पाहिजे नाही, हे मी दाखवायला माझ्याकडे ते पुस्तक असतं, हे कोणाला पण दाखव. ठीक आहे, तो गर्भ वाढला आणि त्याच्या ही सत्यवती जन्माला त्या ठिकाणी ते मासा कापलं त्या मासेवाल्याने. आणि त्या माशाच्या पोटातनं ती मुलगी जी सापडली तिचं नाव ठेवलं त्याने, माशाच्या पोटातनं सापडली म्हणून मत्स्यगंधा. आता मत्स्य नाव ठेवलं गंधा, म्हणजे तिला गंध यायचा, म्हणजे वास यायचा. मासा कापल्यानंतर जसा वास येतो तसा वास त्या मुलीच्या अंगाला यायचा, म्हणून तिचं नाव होतं मत्स्यगंधा. आता मत्स्यगंधा अतिशय दिसायला सुंदर होती, कारण ती राजकन्याच होती. दोन्ही बाजूने आपण जर विचार केला तर दोन्ही बाजूने ती राजकन्याच होती. परंतु एवढ्या पुराणातल्या गोष्टीमध्ये आपण जास्त चर्चा करू शकत नाही. ज्या ज्या कथा वाचायला मिळाल्या त्या कथा मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून काय योग्य असेल काय अयोग्य असेल आपण अनुसंधान बांधू शकत नाही त्याचं. मग ही कथा अशी आली आणि ती दिसायला लावण्य होती, सुंदर होती अगदी. परंतु माशाच्या पोटात तिचा गर्भ वाढल्या कारणाने तिच्या शरीराला मात्र ते कापलेल्या माशासारखा तर माझ्या काही लक्षात तो वास राहिलेला नाही. आता बरीच वर्ष झाली, कसा वास राहील, जवळजवळ 35 वर्ष झाली. तो माशाचा वास कसा जाता राहील अजून नाकात आपल्या जाईलच ना. हो, माशाचा वास. आणि एक दिवशी आपल्या वडिलांची तब्येत बरोबर नाही, आजारी पडल्या, म्हणून ती मत्स्यगंधा ती नाव चालवण्यासाठी आलेली होती. ती जिजात्या नामची काकी एकाच कॉलेजमध्ये होत्या दोघीसाठी. इथे आपली कथा चालली, त्यांचा सगळ्या कॉलेजच्या वार्ता चालल्या. तिला अजून समजलं नाही. हा, तू कुठला लेक्चर बोलवलेला, बरोबर लेक्चरला जातो, तू नापास कशी झाली त्या चालले त्यांचा पाठीमागे. आता बरोबर का ते लेक्चर जाऊ द्या, आता भाजी विकायची आपण लेक्चर जाऊ. ठीक आहे. आणि पराशर ऋषी त्यावेळेला त्या नौकेमध्ये बसले. नौकेमध्ये बसल्यानंतर नौका चालवत असताना पराशर ऋषीने, बघा ऋषी आहे, त्याच्या भावना जागृत झाल्या. त्याला तिच्याशी विवाह करण्याचा मोह झाला आणि त्या मत्स्यगंधेला सांगितलं, हे सुंदर आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा, लग्न करायचं. तिने सांगितलं, तुम्ही ऋषी आहात, तपस्वी आहात, आम्ही हीन जातीचे आहोत, तर आमचा स्पर्श सुद्धा तुम्हाला होता कामा नाही, याची दखल आम्ही घेतो. आणि तुम्ही सांगता विवाह करायचा योग्य नाही. तिने सांगितलं, मला तुला पूर्ण इतिहास माहिती आहे, तुझे एक राजकन्या आहे, मी सगळं ओळखलाय, राजपुत्री आहेस, पण तुझा गर्भ माशाच्या पोटामध्ये वाढणार, म्हणून तू मत्स्यपुत्री, म्हणून तुला सांगितलं असेल कदाचित, पण तू राजकन्या आहेस, माझी विवाह.
तिने सांगितलं माझ्याशी विवाह केला तर माझ्या शरीराला एवढं वास येतं, घाण वास येतोय, माझ्या जवळ कोणी उभं राहत नाही. ह्याचं काय? तपाच्या तेजामुळे, तपाच्या जोरामुळे ऋषी पराशराने काही क्षणांमध्येच तिच्या शरीराचा वास संपूर्ण घालवला आणि तिच्या शरीरामधनं एवढा सुंदर वास सुरू झाला की 1 योजनपर्यंत सुगंध दरवळू लागला सगळीकडे. म्हणून तिचं नाव त्या ठिकाणी ऋषी पराशराने सांगितलं की आजपासून तू योजनगंधा. काय तू? म्हणून तिचं नाव पडलं योजनगंधा. आणि त्या ठिकाणी गंधर्व विवाह झाला. गंधर्व विवाह म्हणजे मी तुम्हाला पती म्हणून स्वीकार करते, त्यांनी सांगायचं मी तुला पत्नी म्हणून स्वीकार करते, त्याला गंधर्व विवाह असं म्हणतात. हा विवाह खरा म्हणजे पाहिजे होता. हे लाखो रुपये गेले नसते आपले. मुसलमानांनी ठेवलेला आहे गंधर्व विवाहाचा प्रकार आहे त्यांचा. कबूल 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 झाला, परंतु तलाक 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 असं पण आहे. ते कबूल कबूल केलं, विवाह झाला, पण तिथे पर्याय त्यांना असा आहे तलाक तलाक तलाक. तिने आपली गोदडी घ्यायची आणि घरी जायची. पण आता मोदीने बरोबर लावलंय काम त्यांचं. 40 लावले, आपल्याला बोलून बघा. ठीक आहे. गंधर्व पद्धतीने विवाह झाला आणि गंधर्व पद्धतीने विवाह झाल्यानंतर त्यांचा समागम झाला. त्या समागमात जो पुत्र झाला त्याचं नाव आहे महर्षी व्यास. आणि त्या ठिकाणी महर्षी व्यासांचं प्राकट्यकरण झालं. महर्षी व्यासांचा जन्म झाला आणि महर्षी व्यासाने त्यांना सांगितलं की माते, मी तुझ्या बुद्धी जरी जन्माला आलो असेल तरी सुद्धा मी तुझ्याजवळ राहणार नाही, मी निघून जाईल. महर्षी व्यास त्या ठिकाणी कारण स्वतः कृष्ण परमात्म्याचा अंश आहे तो. आलं का लक्षात? आणि ते निघून गेले. जेव्हा तुला कधी गरज पडेल तेव्हा मला फक्त तू स्मरण कर, मी तुझ्यासमोर उपस्थित राहील. आणि महर्षी व्यास तपश्चर्येसाठी वनामध्ये निघून गेले. त्याच्यानंतर पराशर ऋषी निघून गेले. पराशर ऋषी निघून गेल्यानंतर काही कालखंडानंतर आता हिच्या शरीराचा वास जो योजन तसाच राहिला, हिचं सौंदर्य तसंच राहिलं. पराशराने सांगितलं तुला जरी पुत्ररत्न झाला असेल तरी तुझं कौमार्य मात्र भंग झालेलं नाही, तू काही काळजी करू नको. मग त्यावेळेला बऱ्याच वर्षानंतर, काहीतरी 8-10 वर्ष गेली असतील, मी पण मोजायला नव्हतो, राजा शंतनू तिथे फिरत आले. राजा शंतनू त्यावेळेला म्हातारा झालेला होता. या अगोदर राजा शंतनूचा सुद्धा विवाह झालेला होता. विवाह कोणाशी झाला तर प्रत्यक्ष गंगेशी झालेला होता. गंगा नावाच्या बाईशी नाही, प्रत्यक्ष गंगा प्रकट झालेली होती आणि त्या गंगेच्या बरोबरचा विवाह झाला. पण गंगेने त्याला सांगितलं मी तुझ्याशी विवाह करते, पण माझ्या काही अटी आहे. मग काय अटी तुझ्या आहे? मला कधी प्रश्न करायचा नाही, उभ्या आयुष्यामध्ये टोकायचं नाही. ही काय करणार आहे, काय खर्च करणार आहे, कुठल्या मॉलमध्ये पैसे सांगणार, राजा आहे आणि सम्राट, ही काय खर्च करणार आहे, म्हणून मला टोकायचं नाही, म्हणून चालेल. आणि गंगेबरोबर शंतनूचा विवाह झाला. ती किती पण खर्च करू द्या, काही कोणाला आदेश देऊ द्या, कोणी तिला काही बोलत नव्हतं, टोकत नव्हता. कर्मधर्म संयोगाने या गंगेला पुत्ररत्नाचा लाभ झाला. पुत्र झाल्यानंतर तो गंगेने पुत्र उचलला, नेऊन आपल्या नदीच्या पात्रामध्ये फेकून दिला. शंतनू राजा तिच्या पाठीमागे गेला. शंतनू पाठीमागे गेला. आपल्या कुलाचा वंश जागवणारा कुलाचा कुलदीपक होता, पाण्यामध्ये फेकून दिला. ते बापाचं काळीच होतं. काय वाटलं असेल त्या बापाला त्या वेळेला की आपला मुलगा आपल्या डोळ्यात देखत पाण्यात फेकून दिला. परंतु तिने ठरवलेलं आहे मला टोकायचं नाही, मला प्रश्न करायचा. शंतनू घरी आले. असे त्या गंगेने 7 मुलं, किती 7 मुलं पाण्यामध्ये फेकली. 8वां पुत्र ज्या वेळेला पाण्यामध्ये फेकून जाणार ती घेऊन चाललेली होती. राजा शंतनूने सांगितलं गंगा आता मला हे सहन होत नाही, या मुलाला फेकू नको, या मुलाला माझ्या हातात दे, माझा कुलदीपक आहे, या वंशाचा दिवा आहे, या हस्तिनापुराचा तो वारसदार. अशीच मुलं तू फेकत राहिली तर या हस्तिनापुराला उद्या सांभाळणारा कोण? त्या गंगेने ते मूल राजा शंतनूच्या हातात दिलं आणि गंगा त्या ठिकाणी लुप्त झाली. काय सांगितलेलं? मला टोकायचं नाही. गंगा निघून गेली. पहिले एकच गंगा होती, आता लय गंगा तयार झाल्या.
आता नवऱ्याने टोकला तरी निघून जाते, सासूने टोकला तरी निघून जाते, नंदिनी टोकला तर झोंबी घेते ती गंगा. गंगा गंगा कोणाशी त्याचा संबंध लावू नका. या अशा गंगा आता लय झाल्या, टोकणे का नाही, तिला आवडत नाही सांगते ती, मला असं कोणी टोकलेला आवडत नाही. ठीक आहे, निघून गेली. आणि राजा शंतनू त्या मुलाचं नाव ठेवलं देवव्रत. काय नाव ठेवलं? देवव्रत नाव ठेवलं. हा देवव्रत लहानाचा मोठा झाला, 22 वर्षाचा तरणा बांड मुलगा झाला. त्या वेळेला ही शंतनूला दिसली. कोण? असं लक्षात ठेवत जा ना जरा. सत्यवती. हिचं नाव काय होतं त्यावेळेला? नाही, योजनगंधा. हा, योजनगंधा नाव होतं. मग योजनगंधा दिसली, सत्यवती. आणि राजा शंतनूला त्यावेळेला वाटलं आपण परत एकदा लग्न करू, फार सुंदर मुलगी आहे, आपण तिच्याशी लगीन करू. काहीतरी आहे ना, मला लगीन. किती वर्षाचा, दाढ्या पिशा पिकलेला, त्याला त्यावेळेला वाटलं मला लगीन करावं पाहिजे. तो गेला विचारायला की मुलगी कुणाची आहे. त्या कोल्याच्या घरी गेला, कोल्याने सांगितलं माझी आहे. लग्न करायचं आहे का? म्हणतो का? वर आणले का? नाही बोलतो, मलाच करायचं आहे. त्यांनी याच्याकडे बघितलं, असा पिकलेला आहे, याला पोत्यात घालावा असं झाले तो, याला लग्न करावं वाटतो. म्हणतो माझ्या पोरीला 12वा गुरु आहे, लग्न नाही का? बरं नाजरा येतो, नाही बोलावं तर मारून टाकेल. झोपडं सगळं चालेल तो. हा गेला का झोपडं म्हणून बोलवा. पण याला म्हाताऱ्याला आपण तरी जेवतो. आता 7-8 वर्षाचा डिस्टन्स असेल तरी मुलं नाकारला जातात, बरोबर ना? आणि नाकारावंच हे या मताचं आहे. का माहितीये का? हा जनरेशन गॅप असतो ना, हा घडून निघत नाही. कारण 10 वर्षांनंतर जनरेशन बदलतं. तिची विचारसरणी वेगळी असते, याची विचारसरणी वेगळी असते, भांडणं होतात. आणि दुसरी गोष्ट, हे 45-50 ला जेव्हा जोडपा जाते ना, तेव्हा तर लय बाया दिसते, मजा नाही त्यांच्याकडे, अशी दिसतात. म्हणून जास्त गॅप नसावा. गरीब असेल तरी तसा नसावा. ठीक आहे, असू द्या. हा जनरेशन गॅप नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं नाही. हा नाराज झाला. कोण? हा शंतनू नाराज झाला, आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर हा आरशात बसतो, बघतोय आपण खरंच म्हातारा झालो का? आरशात बघतोय, आपले केस नीट करतोय, 1-2चा कलर पण गेले त्याने, मी नव्हतो. जेवणावर मन नाही त्याचं, रात्री झोप नाही, आरशात बघतोय, टेरिस मध्ये फिरतोय, पाल्यात बसतो ते झोपाळे, त्याच्यावर बसतो. पितामह भीष्माने थोडं नोट केलं, बापाला काहीतरी टेन्शन आहे, जेवत नाही बरोबर, झोपत नाही माणूस, रात्री जागतोय. असं आपल्या घरी कधी वावरलं कोणी तर आपण समजायचं कुठंतरी पाणी. हे गाणी आलेला मध्ये ती आई ओळखायची, गालावरची खली बघून आई म्हणाली काय घडलं. हे नको, प्रमाण नको देत की आपले वडील काहीतरी टेन्शन मध्ये आहे. एक दिवशी देवव्रत, अजूनपर्यंत देवव्रत आहे, देवव्रत आपल्या बापाला विचारतोय, बापा प्रॉब्लेम काय? आम्ही बरेच दिवस तुम्हाला नोट करतोय, तुम्ही जेवत नाही बरोबर, झोपत नाही, बेचैन असल्यासारखे असता का? काय प्रॉब्लेम? नाही बाबा, काही राज्यावर संकट आहे का परकीयांचं? हा देवव्रत आहे, त्रैलोक्य जिंकणारा माणूस आहे, इंद्र घाबरायचा आहे. काय बोला फक्त, म्हणून तुम्हाला दम दिलाय, काय संकट आहे बोला म्हणून. असे 2-4 वेळा विचारलं, टॉर्चर केल्यासारखे विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की मला लग्न करायचं. लग्न करायचंय मला सांग, म्हातारा लग्न करायचंय, करू लग्न. त्याने सांगितलं कुठे? मी जातो तरी बघायला. दुसरी कुठंच नको, एकच आवडली. मग कुठे आवडली ती सांगा. किती चांगला पोरगा ना. म्हणतो नदीच्या पलीकडे ना, नदीच्या पलीकडे एक झोपडी आहे, त्या झोपडीत एक मुलगी आहे, ती मला आवडली, शेवट मला लग्न करायचं. हा देवव्रत तिथे गेला. म्हणतो कोण आहे? त्या झोपड्यात म्हातारा आहे. हा जोडून मुलगी कुठे आहे तुझी? ती मुलगी बाहेर आहे. का लग्न करत नाही सर? कोणा बरोबर? त्याने डेअरिंग केली, त्याला माहिती आता मारून टाकणार आपल्याला. आता मरता मरता आपण पाय घालू द्या. म्हणतो कोणा बरोबर? म्हणजे माझ्या बापा बरोबर.
अहो तुमच्या बापाबरोबर लग्न करायचं, तुम्ही तरणेबांड आहात, तुम्ही 22 वर्षाचे आहेत, तुमच्याबरोबर लग्न करतो माझ्या मुलीचं. म्हाताऱ्यांबरोबर लग्न करायचे असतात म्हणतो का? म्हातारा आहेस म्हणून माझे बाबा म्हातारे आहेत म्हणून तू मुलगी देत नाही म्हणतो. हा, अहो त्याला आयुष्य आहे का? म्हातारा झालाय, उद्या माझी मुलगी विधवा होईल, काय माझ्या मुलीच्या जीवनाचा अर्थ नाही? देत नाही मी पोरगी. मारायचं तर मारून टाका मला. त्याने सांगितलं मारत नाही तुम्हाला, दमदाटा करत नाही. ऐका, माझा बाप म्हातारा आहे म्हणून त्याला मुलगी देत नसतात, तर माझं 22 वर्षाचं तारुण्य माझ्या बापाला देतो आणि बापाचं 90 वर्षाचं म्हातारपण मला घेतो. त्यापेक्षा मला देवव्रत म्हातारे झाले आणि बाप करून झाला पाहिजे, एवढी पावर देतो म्हणतो. बरोबर आहे तुमचं, तरी तुम्ही मोठेच आहात ना, राज्याचे वारसदार तुम्हीच ना, गादीवर तुम्हीच बसणार, माझ्या मुलीची मुलं नाही बसणार. त्यांनी सांगितलं राज्य का? शपथ घेतो याच्या नंतर कधीच त्या राजगादीवर हस्तिनापुराच्या सिंहासनावर मी बसणार नाही आणि आयुष्यभर त्या राजगादीचं मी रक्षण करेन. ठीक आहे, उद्या तुमचं लग्न होईल, तुम्हाला मुलं होती, तुमची मुलं सांगतील मोठा बाप आमचा होता, आमचा अधिकार आहे गादीवर. मग त्या वेळेला पिता देवव्रत शपथ घेतो की ऐका, आता पुन्हा एक शपथ घेतो, मी आजन्म विवाह करणार नाही, तुमच्या मुलीला जी मुलं होती त्यांचं रक्षण करेल. ही प्रतिज्ञा घेतली. त्या प्रतिज्ञेचं नाव आहे भीष्म प्रतिज्ञा, म्हणून त्या देवव्रताचं नाव पडलं भीष्म. आणि मग तिचा विवाह आपल्या वडिलांबरोबर लावला आणि त्या वेळेला ही सगळे विवाह, हे ज्या शपथ सगळ्या घेतल्या, ही सत्यवचनी राहील म्हणून आई याची मला जाणीव व्हावी म्हणून मी तुझं नाव ठेवतो सत्यवती. तिचं नाव ठेवलं आपल्या मुलाने सत्यवती. आणि सत्यवतीचं ना शंतनूचं त्यावेळेला लग्न झालं. मी माझ्या मुलाचं नाव ठेवलं शंतनू, खरं म्हणजे. हा, पण ते बदललं का नंतर शाळेत नाव टाकलं त्यावेळेला, लहानपणी नाव ठेवलं शंतनू, पण ते बदललं. जाऊ द्या. काळांतराने या सत्यवतीला 2 मुलं झाली. एकाचं नाव आहे चित्रांगद आणि एकाचं नाव आहे विचित्रवीर्य. काय नाव आहे? माझ्या मित्राने एक नाव ठेवलं विचित्र. काय नाव ठेवलं कोणाचं नाव? विचित्र ठेवलं. अरे नाव काय ठेवलं? विचित्र ठेवलं. अरे नाव काय म्हणलं? विचित्र ठेवलं. बऱ्याच वेळेत त्यांनी सांगितलं विचित्र अशोक पाटील. तेव्हा मला समजलं गेली पोराचं नाव विचित्र. लोक पहिले नाव बरोबर ठेवायचे, दगड्या धोंड्या ही बरी होती. आता नाव पण अशी आहेत की म्हाताऱ्या माणसाला जमत. हा, आता एकीचं नाव ठेवलं दिग्विजया. काय नाव ठेवलं? दिग्विजया. नाव चांगलं आहे, पण आपल्या आजीला घेता येईल का? आपली आजी हाक मारू शकेल का दिग्विजया म्हणून? नाव किती सुंदर आहे मुलीचं दिग्विजया, परंतु आजी हाक मारू शकत नाही. तिला दिग पण बोलता येत नाही, विजया पण बोलता येत नाही, ती मध्येच काहीतरी बोलायची. ठीक आहे. एक चित्रांगद आणि एक विचित्रवीर्य. कालखंडानंतर काही युद्धामध्ये त्या चित्रांगदाचा मृत्यू झाला. गंधर्व बरोबर विवाह झाला, माका युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्या चित्रांगदाचा मृत्यू झाला. चित्रांगदाचा मृत्यू झाल्यानंतर या विचित्रवीर्याचं लग्न करायचं म्हणून मुलगी शोधण्याचा कार्यक्रम चालू झाला. त्या वेळेला काशी नरेश तिथे त्याच्या 3 मुलींचं स्वयंवर होतं, परंतु त्याने जाणून बुजून या हस्तिनापूरवाल्यांना त्या स्वयंवरामध्ये बोलवलं नाही. त्यांना बोलवायचं नाही. काही लोक अशी असतात की त्यांना पत्रिक न दिलेला बरा. 2 माणसं आपल्या मांडवात कमी असतात तरी चालते, पण त्यांच्यामुळे 8 जातात. मग अशा माणसाला लोक पत्रिका देत नाही. आणि आपला स्वभाव असाही नसावा की आपल्याला बोलवण्यात कोणाची अडचण व्हावी. त्यांना बोलवलं नाही, त्याचा राग आला की आपल्याला नाही बोलवलं, आपल्या चित्रांगदाचं लग्न करायचं आहे आणि बोलवलं नाही. त्यावेळेला राग आला, स्वतःचा रथ घेतला आणि पितामह भीष्म त्या काशी नरेशच्या स्वयंवरामध्ये गेले. स्वयंवरामध्ये गेल्यानंतर पराक्रमी माणूस आहे. आपल्या बाणाने सगळ्यांना त्यांनी बंदी खान केलं आणि त्याच्या 3 मुली आपल्या रथात भरल्या. हस्तिनापुराला घेऊन आला. कुणाची अडवायची हिंमत दिली नव्हती. मग या विचित्र वीर्याबरोबर विवाह करण्यासाठी 3 नवरे एकदमच आणले.
किती मस्त जमाना होता त्यावेळेला. दादा हे फॅन बंद करता का? ही आहे बंद करा. पण त्यावेळेला अंबा, अंबिका आणि अंबालिका या अशा तिघी जणी होत्या. अंब्याने सांगितलं, अंबाजी आहे तिने सांगितलं की मी मनोमन माझा प्रियकर निवडलेला तू मला सोडून दे, मी मनाने नाही ओढू शकणार तुमच्या त्या विचित्र वीर्याने. ठीक आहे. आणि मग पितामह भीष्म पुन्हा काशीला तिला घेऊन गेले. पण तिचा जो प्रियकर आहे त्याने तिला नाकारलं. दुसऱ्याने पळून नेलेली बायको मी नाही करत मग सोडून दिलं. ती ना घरकी ना घाटकी झाली. तिने पितामह भीष्माला सांगितलं की तू माझ्याशी विवाह करा. त्याने सांगितलं मी शपथ घेऊन मोकळा झालोय, मी करू का. मग त्या वेळेला बराच इतिहास मोठा आहे तो. त्या अंबेने शाप दिला, माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्या मृत्यूला मी कारणीभूत ठरेन. आणि याने पितामह भीष्म प्रतिज्ञा घेतली आपल्या वडिलांसाठी. वडिलांनी आपल्या तपाच्या तेजाचं पुण्य पितामह भीष्मांना त्यांना सांगितलं की तुला इच्छा मृत्यू होईल, तुला वाटलं की मरावं तेव्हा मरशील, मध्ये काय तुला कोणी घेऊन येणार. पण हिने काय सांगितलं, तुझ्या मृत्यूला मी कारणीभूत होईल. ती अंबा निघून गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर अंबिका आणि अंबालिका यांचा दोघींचा विवाह हा विचित्र वीर्याबरोबर झाला. परंतु हा विचित्र वीर्य भोगामध्ये डुबून गेला. त्याला काही रोगाची लागण झाली आणि त्या रोगाच्या लागणीमध्ये हा सुद्धा मरण पावला. त्यांना मूलबाळ झालं नाही. आता ह्या हस्तिनापुरावर फार मोठं संकट आलं की वारसदार कोणीच नाही. आता फक्त राजा सत्यवती माता याला विवाह करण्यासाठी बरीच गळ घातली तिने. त्याने शपथ घेतल्या कारण विवाह केलेला नाही. आणि आपल्या दोन विधवा सुना अंबिका आणि अंबालिका त्यावेळेला संकटामध्ये तिला एका गोष्टीची आठवण पडली की आपल्याला एक मुलगा होऊन गेला पाहिजे. लग्नाच्या अगोदर दुसरं पहिलं लग्न, त्यावेळेला आपल्याला मुलगा होऊन गेला, त्याचं नाव आहे व्यास. आणि आपण त्याला बोलावूया. आणि महर्षी व्यास त्या ठिकाणी धावा केला महर्षी व्यासांचा. आणि व्यास त्या ठिकाणी प्रगट झाले. व्यास प्रगट झाले. व्यास आले आणि व्यासांना आपल्या आईबद्दलची विचारतायत. महर्षी व्यास बरोबरचे म्हणाले तुला अंबाना अंबालिका भेटणार नाही. महर्षी व्यास